it is the property of material due to which it can be directly broken. ओके, अशी प्रॉपर्टी की काय होणार आहे, डायरेक्टली ते फुटतं, कट होतं. ओके, म्हणजे ब्रेक होतं, ब्रेक. मटेरियल वरून पडलं, ठिसूळ असते ते मटेरियल, पडलं की काय होणार आहे, ब्रिटल, म्हणजे खडू वरून खाली पडला, दोन तुकडे होतात लगेच. जसं की कास्ट आयर्न आहे, कास्ट आयर्नला जर्क बसला, जोरात वरून पडलं, ओके, तर काय होणार आहे, त्याचे ब्रेक होणार. ते त्याला आपण प्रॉपर्टीला काय म्हणतो, ब्रिटलनेस. काच आहे, ग्लास, ग्लास जोरात दणका बसला ग्लासेसला, ती काय होणार, फुटणार. ते ब्रिटलनेस म्हणजे ब्रिटल, हे प्रॉपर्टी काय, ब्रिटल, विदाउट एनी फर्दर डिफॉर्मेशन. पण त्याचं काय डिफॉर्मेशन होतं का, पुढं डिफॉर्मेशन न होता डायरेक्ट त्याचं क्रॅक जातं. ओके, जसं कास्ट आयर्न आहे, ग्लास आहे, कॉन्क्रीट आहे, स्टोन आहे, ओके, की त्याचं डिफॉर्मेशन न होता डायरेक्ट काय होणार, कट होणार, डायरेक्ट त्याच्यात तुकडा पडणार किंवा डायरेक्ट क्रॅक पडणार त्याच्यात. ह्याला म्हणायचं काय, ब्रिटलनेस. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फटीग. फटीग कशाला म्हणायचं, इट रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर द फ्लक्च्युएटिंग और रिपीटेटिव्ह लोड. रिपीटेटिव्ह लोडिंग, सारखं कंटिन्युअस त्याच्यावर काय 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 त्याला लोड आहे त्याच्यावर, किंवा फ्लक्च्युएटिंग लोड, म्हणजे थोडा काय होतंय, इट रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर फ्लक्च्युएटिंग और रिपीटेटिव्ह लोडिंग, म्हणजे ह्या लोडिंगच्या मध्ये काय होतं, ते फेल होणार. कंटिन्युअसली त्याला फ्लक्च्युएटिंग लोड आहे, रिपीटेड लोड आहे, आणि अशा तऱ्हेने त्याला काय होणार आहे, त्या प्रॉपर्टीला आपण फटीग असं म्हणतोय. म्हणजे एखादा मशीन पार्ट आहे, एक्सल आहे, स्प्रिंग आहे, शाफ्ट आहे, कनेक्टिंग रॉड आहे, पिस्टन आहे, ओके, पिस्टनचे पिनियन आहे, पिनियन म्हणजे सॉरी पिनियन आहे, पिनियन टीथ म्हणजे काय, गिअरचे टीथ असतात बघा, त्या एक आता कंटिन्युअसली गिअर, बाकीचे ज्यावेळी दोन समजा मेशिंग मध्ये गिअर आहेत, मेशिंग मधले गिअर असणार, त्यावेळी बाकीचे टीथ कसे असणार आहेत, लोड असणार आहे त्याच्यावर, नाही ते वर्किंग मध्ये नसतात, परत पुढचे येतात, परत पुढचे टीथ, असे कंटिन्युअसली काय अल्टरनेटिव्ह वेगवेगळे टीथ कंटिन्युअसली रिपीटेटिव्ह टीथ वर काय होणार, लोड येणार आहे. त्याला म्हणायचं कंटिन्युअसली लोड, त्याला काय म्हणतो आपण, कंटिन्युअसली लोड. आणि तो रिपीटेटिव्ह लोड, त्या रिपीटेटिव्ह लोडमुळं काय होणार आहे, ते मटेरियल काय होणार आहे, फेल होणार आहे. ते मटेरियल फेल होणार आहे. मशीनचे बरेच पार्ट आहेत, एक्सल असेल, स्प्रिंग आहे, शाफ्ट आहे, कनेक्टिंग रॉड आहे, पिनियन टीथ आहे, असे एक एक्झाम्पल दिले तुम्हाला, की कंटिन्युअसली ते कशामध्ये, व्हायब्रेशन मध्ये असतात, कंटिन्युअसली रिपीटेटिव्ह त्याच्यामध्ये लोडिंग मध्ये असतात, आणि ह्याच्यामुळे काय होतं, ते मटेरियल फेल जातं. म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो फटीग. रिपीटेटिव्ह लोडिंग लक्षात ठेवा, फटीग मीन्स रिपीटेटिव्ह लोडिंग. ओके, रिपीटेटिव्ह लोडिंग मुळे जे मटेरियल फेल जातं. रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर द फ्लक्च्युएटिंग रिपीटेटिव्ह लोडिंग, म्हणून ते रिपीटेटिव्ह लोडिंगला ते रेजिस्ट करत असतं. फेल होणार, पण ते कधी होणार, पहिला काय करणार, ते रेजिस्ट करत असतं, मग कालांतरानं ते फेल जातं. ओके, त्यातली स्ट्रेंथ ज्यावेळी कमी होते, पॉवर कमी होते, त्यावेळी ते फेल जाणार. पण रिपीटेटिव्ह जिथं लोड असेल, मग तिथं म्हणजे फटीग चांगला आहे. काही मटेरियलचं आपण म्हणते फटीग स्ट्रेंथ चांगली आहे, म्हणजे का, किंवा फटीग चांगला आहे, कारण रिपीटेटिव्ह लोडला ते टिकतं तिथं, म्हणून त्याला फटीग, आपण त्या याला म्हणतोय आपण फटीग प्रॉपर्टीला. ओके, फटीग इज ऑल्सो कॉल्ड एज अ एंडुरन्स. फटीग इज ऑल्सो कॉल्ड एज अ एंडुरन्स. हा शब्द तुम्हाला सॉम मध्ये, डिझाईन मध्ये तुम्हाला नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार किंवा जाणार. ओके, तर तिथं एंडोरन्स म्हणजेच फटीग, लक्षात ठेवा. एंडोरन्स मीन्स फटीग. फटीग इज ऑल्सो कॉल्ड एज एंडोरन्स. Next one is a creep. The deformation is continuous of the material which undergoes while that with the time due to application of external steady load is called as a creep. External steady load, continuously load आहे, ओके, एक सारखा त्याच्यावर, म्हणजे ते मगाशी कसं आपण होतं रिपीटेटिव्ह, म्हणजे थोड्या वेळानं परत एकदा लोड येणार, परत नंतर नसणार, परत येणार, परत नसणार, परत येणार, अशा पद्धतीने रिपीटेटिव्ह होतं. पण इथं तसं नाही, क्रिपला मात्र काय, एकसारखा लोड आहे, तो कंटिन्युअसली आहे. जसं की आपले बीम आहेत बघा, ओके, जसं आपण घराचं बांधकाम, कॉलम आणि बीम जे स्ट्रक्चर असतं, ओके, तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर जे असतं, त्या स्ट्रक्चरवर कसं आहे, कंटिन्युअसली लोड आहे. ती बिल्डिंग वर्षानुवर्षे उभी आहे, आणि त्या बिल्डिंगचा किंवा त्या घराचा लोड त्या
कॉलमवर आहे, ओके, त्या बीमवर आहे आणि लॉंग पिरियड मध्ये आहे. ते कसं आहे, लॉंग पिरियड मध्ये आणि कालांतरानं मग तुम्हाला कत्र ऐकायला मिळते की बघा बिल्डिंग ढासळली, बिल्डिंग ही पडली, जुनी इमारत झालेली. कारण का, त्याची स्ट्रेंथ संपत आली आणि ती क्रिप ते जे आहे, ओके, म्हणजे काय, सो देर इज अ कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल विथ द टाइम कॉज द फेल्युअर. म्हणजेच कालांतरानं त्या मटेरियलमध्ये ती मटेरियल फेल्युअर झालं, ओके. आणि त्या गोष्टीला आपण म्हणतो क्रिप. या गोष्टीला आपण काय म्हणतोय, क्रिप, ओके. प्रॉपर्टीज, ही प्रॉपर्टी याला म्हणजे क्रिप. त्यानंतर आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच रिटेन्स द डिफॉर्मेशन प्रोड्यूस अंडर लोड परमनंटली. म्हणजे लोड त्याच्यावर दिल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये जो चेंज होतो किंवा साईज शेपमध्ये ज्या मटेरियलमध्ये चेंज होतो, तो चेंज तसाच टिकून राहतो, ओके. तसाच म्हणजे इलास्टिसिटीच्या बरोबर अपोजिट प्लास्टिसिटी. इलास्टिसिटी मध्ये आपण बघितलं, लोड काढून घेतल्यानंतर परत आहे तसं ते मटेरियल जे काय होतं, रिगेन इट शेप अँड साईज, परत ते तिची शेप आणि तिची साईज आहे ती परत मिळते त्याला. पण प्लास्टिसिटी मध्ये मात्र असं होत नाही. इट इज, ती काय होतं, तो लोड त्याच्यावर आल्यानंतर त्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन झालेलं आहे ते तसंच डिफॉर्मेशन राहतं, त्याच्यामध्ये परत चेंजेस होत नाही. गोल्ड, सिल्वर, लीड हे काही प्लास्टिसिटीचे एक्झाम्पल आहेत, ओके. सो हे आपण जे बघितले हे मेकॅनिकल सगळ्या ह्या प्रॉपर्टीज होत्या, ज्या आपण दोन प्रॉपर्टीज दिल्या, एक म्हणजे फिजिकल आणि दुसरं म्हणजे मेकॅनिकल. आता हे जे आहे, हे मटेरियल जे आहे ते मटेरियल हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजर, आपण दोन टाईपच्या हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजर बघितलेले आहेत. आता आपण परत एकदा रिव्हिजन करूया. हार्डनेस टेस्टिंग प्रोसिजर. हार्डनेस इज डिफाइंड ॲज रेजिस्टन्स ऑफ मटेरियल टू पेनेट्रेशन और इंडेंटेशन और स्क्रॅचेस बाय हार्ड मटेरियल. म्हणजे हार्डनेस ही जी प्रॉपर्टी आहे ती आपण बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये त्या मटेरियलमध्ये पेनेट्रेशन होत नाही, इंडेंटेशन होत नाही, स्क्रॅच होत नाही, असं मटेरियल म्हणजे हार्ड मटेरियल. आणि जर त्या एखाद्या मटेरियलचा हार्डनेस चेक करायचा असेल तर काय करायला लागणार, ते आपण आता बघणार आहे. हार्डनेस इज द क्वालिटेटिव्ह मेजर इन डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. म्हणजे क्वालिटी, आपण हार्डनेस आहे मटेरियल, स्ट्रेंथ, मटेरियल ज्यावेळी स्ट्रेंथ पाहिजे असते, मटेरियल आपल्याला पॉवरफुल पाहिजे असते, मटेरियल म्हणजे स्ट्रेंथ चांगली पाहिजे असते, त्यावेळी आपण असं म्हणतो की ते हार्ड मटेरियल आहे, ओके. आणि जर ते हार्ड मटेरियल जर आहे असं म्हणत असेल तर त्याचा हार्डनेस काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. हार्डनेस म्हणजे काय, तिची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे आणि ती कशी मेजर करायची ते आपण ह्याच्यामध्ये आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे. आता परत पुन्हा एकदा आपण बघूया. रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग. आता पहिलं जे आहे ते रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग मशीन, हे समोर जे दिसते तुम्हाला ते आहे रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग मशीन. तर हे मायक्रोस्कोप आहे, इंडेंटर आहे, आणि व्हील आहे, एलिव्हेटिव्ह स्क्रू आहे, हँड व्हील आहे, लिव्हर आहे, ओके, हँगर विथ लोड्स आहे. अशा पद्धतीने हे रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग मशीन आहे. हे बघा अशा पद्धतीने असतं. याच्यावर आपण काय करतोय, मटेरियलचा हार्डनेस चेक करतोय. काय करतोय, मटेरियलचा हार्डनेस चेक करतोय. इंडेंटर म्हणजे काय, इंडेंटेशन म्हणजे काय, खळगा. लक्षात ठेवा, इंडेंट म्हणजे खळगा, ओके. आता ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, ब्रेनेल हार्डनेस इट इज मोस्ट कॉमनली adopted टेस्ट फॉर हार्डनेस ऑफ आयर्न, स्टील, ब्रास, ब्रॉन्झ. म्हणजे जास्तीत जास्त हे ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग मशीन जे वापरलं जातं ते आयर्न मध्ये, स्टील मध्ये, ओके, ब्रास मध्ये आणि ब्रॉन्झ मध्ये हे शक्यतो ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंगचा वापर केला जातो. इट इज नॉट सुटेबल फॉर हार्डनेस मेजरमेंट ऑफ व्हेरी हार्ड अँड ब्रिटल मटेरियल. जसं ब्रिटल असेल ओके, ज्याच्यावर दणका बसला, ज्याच्यावर मार बसला की ते फुटणार, जे क्रॅक जाते, असं मटेरियल आपल्याला नको आहे. हिथं मटेरियल असं चालणार नाही, ओके.
म्हणजे एकदम जास्त हार्ड असेल आणि ब्रिटल असेल तर आपल्याला इथं ते मात्र चालणार नाही. इन दिस टेस्ट स्टँडर्ड हार्डनेस स्टील बॉल ऑफ 10 मिलीमीटर डायमीटर इज इम्प्रेस्ड ऑन फ्लॅट सरफेस ऑफ अ टेस्ट स्पेसिमन अंडर लोड. आता एखादा लोड आहे, सपोज इथं लोड आहे 3000 किलो ओके चा लोड. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, त्या स्पेसिमन, एक स्पेसिमन आहे, एक तुकडा आहे, तो तुकडा काय करायचं, त्या आपण जे इथे स्पेस आहे बघा, दाखवतो एक मिनिट. इथं स्पेसिमन दिसते बघा तुम्हाला. ओके, इथं छोटासा तुम्हाला एलिव्हेटेड स्क्रू दिसतोय, त्याच्यावर एक राऊंड कलरचं एक टेबल छोटस असं असल्यासारखं वाटते, दिसते तुम्हाला. त्याच्यावर ते काय केलेलं आहे, तो मेटल ठेवला आणि त्याच्यावर इंडेंटेशन करणार आहे. आपण काय करणार आहे, इंडेंटेशन करणार आहे. ओके, लोड देणार आहे त्याच्यावर आपण. ओके, आणि तो लोड दिल्यानंतर त्याच्यामध्ये खळगा पडतो. ओके, आणि तो खळगा पडल्यानंतर तो किंवा तो जो इंडेंटेशन मिळणार आहे, आपल्याला इंडेंटर मिळणार आहे किंवा डायमीटर तिथला जो आहे, इम्प्रेशन जे मिळणार आहे, ओके, ते आपल्याला मेजर करायचं. आणि ते मेजर केल्यानंतर ते साधारणपणे 2 to 6 मिलीमीटर पर्यंत आपल्याला मिळतं. आणि आपल्याला ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग, म्हणजे हे ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंगचा नंबर मिळतो आपल्याला. हे कॅल्क्युलेशन आहे, लोड आणि एरिया ऑफ इंडेंटेशन. तो एरिया जो आहे तो आणि लोड हे कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते, त्याला म्हणते ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग मशीन, ब्रेनेल हार्डनेस नंबर. ओके, आणि दिस इज अ ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग मशीन. ओके, नेक्स्ट दुसरं जे आहे ते रॉकवेल हार्डनेस टेस्ट. आता रॉकवेल हार्डनेस, इट मस्ट बी वाईडली युज्ड हार्डनेस टेस्ट. ओके, रॉकवेल हार्डनेस टेस्ट जे हार्ड मटेरियल आहे त्याच्यासाठी आपण रॉकवेल हार्डनेस टेस्ट आपण वापरू शकतो. म्हणजे सॉफ्ट जर असेल तर ब्रेनेल हार्डनेस वापरणार, आणि हार्ड मटेरियल जर असेल तर रॉकवेल हार्डनेस टेस्ट आपण वापरू शकतो. इन दिस टेस्ट क्विक अँड डायरेक्ट रिझल्ट, ह्याच्यामध्ये मात्र आपल्याला कॅल्क्युलेशन करायची काय गरज नाही. डायरेक्ट टेस्ट आपल्याला क्विक अँड डायरेक्ट रिझल्ट आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतो. डेप्थ ऑफ पेनेट्रेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हार्डनेस. जेवढं डेप्थ असणार आहे, पेनेट्रेशन म्हणजे काय, पेनेट्रेशन म्हणजे घुसणार, ते डेप्थ जेवढी आत ते इंडेंटर जेवढा घुसलेला आहे किंवा जेवढी डेप्थ आपल्याला मिळाली आहे, तर तेवढी त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये हार्डनेस आपण कन्सिडर करणार. जेवढं जे आत जास्त गेलं तर हार्डनेस काय म्हणणार, कमी आहे म्हणणार. जर मटेरियल ते हार्डनेसला कमी आहे म्हणणार आपण. आणि जर कमी खळगा जर दिसला तुम्हाला, म्हणजे थोडक्यात काय, तो हार्ड आपल्याला चांगलं हार्ड आहे, आपण मटेरियल हार्ड आहे असं आपण कन्सिडर करणार. ओके, आता इथं हार्डनेस नंबर इंडिकेटर हे अशा पद्धतीने ते मशीन असणार आहे. ओके, तर डायरेक्ट तुम्हाला हार्डनेस नंबर वरती जो दिसतोय तुम्हाला, ते डायल जे दिसतं त्याच्यामध्ये तुम्हाला हार्डनेस डायरेक्ट मेजर केला जातो. ओके, रॉकवेल हार्डनेस टेस्टिंग मशीन, दिस इज अ ब्रेनेल हार्डनेस टेस्टिंग. ओके, ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जे बघणार आहे, त्याच्यानंतर आता आपण जो पुढचा पॉइंट बघणार आहे, जस्ट मिनिट. त्याच्यानंतर आपण हा पहिला टॉपिक झाला. त्यानंतर दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण एंटर करणार आहे स्टील अँड इट्स अलॉयज. ओके, आता याच्यामध्ये आपण स्टील अँड इट्स अलॉयज यामध्ये आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन टू इक्विलिब्रियम डायग्राम. सगळ्यात महत्त्वाची आहे ती इक्विलिब्रियम डायग्राम. त्याचं सुरुवात आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलेली. ओके, depending upon the temperature and pressure condition, a phase can exist in 3 different states. These states are solid, liquid, vapor. म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर या दोन कंडिशन वर आपल्याला 3 फेजेस मिळतात मटेरियलच्या. ओके, त्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत, सॉलिड, लिक्विड, त्याच्यानंतर वेपर. पहिलं ते मटेरियल सॉलिड असतं, नंतर ते लिक्विड होतं, लिक्विड नंतर ते वेपराइज होतं. These phases in an alloy are the function of temperature, pressure and composition of alloy. म्हणजे हे phases जे आहेत ते आपल्याला
these phases in an alloy are function of temperature, म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आणि कंपोजिशन अलॉय त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे आहेत. ओके. असं अज्युमिंग प्रेशर व्हॅल्यू कॉन्स्टंट 1 atmosphere, म्हणजे आपण असं अज्युम करणार आहे की प्रेशर जे आहे ते 1 atmosphere आहे. ओके. द डायग्राम इन द फॉर्म ऑफ चार्ट इज प्लॉटेड बाय टेकिंग टेम्परेचर ऑन वाय ऍक्सिस अँड कंपोजिशन ऑन एक्स ऍक्सिस. आता आपण जी डायग्राम बघणार आहे त्याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय ऍक्सिस असणार आहे, त्याच्यामध्ये वाय ऍक्सिसला टेम्परेचर आपण बघणार आहे आणि कंपोजिशन जे आहे कार्बन पर्सेंटेज ते आपण एक्स ऍक्सिसला आपण बघणार आहे. ओके. त्यावेळी प्रेशर आपण काय कन्सिडर केलाय, 1 atmospheric प्रेशर हे अज्युम केलाय. आणि ह्या डायग्रामला आपण इक्विलिब्रियम डायग्राम असं म्हणतोय. बघा ही इक्विलिब्रियम डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिस तुम्हाला दिसतात. वाय ऍक्सिसला तुम्हाला टेम्परेचर दिसतं, एक्स ऍक्सिसला तुम्हाला कंपोजिशन दिसतं, वेगवेगळे फेजेस दिसतात. ओके. आणि याच्यामध्ये 3 फेजेस आपण बघणार आहे. ओके. आणि त्याच्यामधनं आपल्याला म्हणजे ह्या डायग्रामला आपण म्हणतोय आयर्न कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम. इक्विलिब्रियम डायग्राम जी म्हणजे आपण इंट्रोडक्शन यामध्ये आपण काय बघितलं सुरुवातीला ह्याचं इंट्रोडक्शन. ओके. प्रेशर मात्र 1 atmospheric प्रेशर आपण कन्सिडर करणार आहे. ओके. आता हे डिटेल मध्ये जे आहे ते आपण पुढे नेक्स्ट आपण बघणारच आहे. ओके. इक्विलिब्रियम डायग्राम. आता सुरुवातीला फेज म्हणजे काय बघूया. फेज एनी होमोजेनियस फिजिकल डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकल सेपरेबल पोर्शन ऑफ अ सिस्टीम इज नोन ॲज अ फेज. फेज म्हणजे काय, सेपरेट पोर्शन, थोडक्यात काय ओळखता येणारा असा पोर्शन म्हणजे फेज. ह्या फेज मधून ह्या फेज मध्ये गेलं आपण म्हणतोय, सॉलिड मधनं लिक्विड मध्ये गेलं. ओके. लिक्विड मधनं वेपर मध्ये गेलं म्हणजे ही फेज झाली. काय झाली, फेज. प्युअर मेटल. प्युअर मेटल म्हणजे काय, आता प्युअर मेटल इज डिफाइंड ॲज अन एलिमेंट विथ अन व्हॅलन्स ऑफ 1, 2 or 3. अ प्युअर मेटल ओनली कन्सिस्ट ऑफ अ सिंगल एलिमेंट, ज्याच्यामध्ये कुठलंही मिक्सचर नाही, कुठलंही कंपोजिशन नाही, फक्त काय एकच प्युअर एकच मेटल आहे. ओके. ते एकच ऍटम्स आहेत त्याचे, कुठलेही त्याच्यामध्ये मिक्स नाही, मिक्सर नाही थोडक्यात. दिस मीन्स दॅट इट ओनली हॅज वन टाइप ऑफ ॲटम इन इट, म्हणजे एकच ॲटम त्याच्यामध्ये असणार आहे, दुसरे ॲटम त्याच्यामध्ये नसणार आहे. त्याला आपण प्युअर ॲटम म्हणतो. द कॉमन प्युअर मेटल्स आर अल्युमिनियम, कॉपर, आयर्न, लीड, झिंक, टिन, सिल्वर, गोल्ड. म्हणजे प्युअर मेटल आपण कशाला म्हणतोय, अल्युमिनियम आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, लीड आहे, झिंक आहे, टीन आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. ओके. हे सगळे प्युअर मेटल आहे ज्याच्यामध्ये काहीही मिक्स नाही. ओके. आता बघा अलॉय. आता आपण अलॉय बघूया. आता प्युअर मेटल झालं. आता अलॉय म्हणजे काय, अलॉय म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक किंवा एक पेक्षा अधिक आपण मटेरियल ज्याच्यामध्ये ऍड झाल्यानंतर जे तयार होणार आहे कंपोजिशन, त्याला आपण अलॉय असं म्हणतोय. कॉपर अँड टीन. आता इथे ब्रॉन्झ तुम्हाला दिसते, काय दिसते, त्याच्यापासून ब्रॉन्झ झालेलं तयार झालेलं दिसते. अलॉय इज द मिक्सचर ऑफ 2 or more elements of which at least one element is a metal. ज्याच्यामध्ये काय असणार आहे, एक मटेरियल एक काय असणार आहे, कमीत कमी मेटल असणार आहे. मेटल प्रेझेंट इन अन अलॉय with highest proportion is known as a base metal and other are alloying element. आता अलॉय ज्यावेळी आपण म्हणतोय की नाही त्यावेळी ते मिक्स आहे, बरोबर आहे. आता ते मिक्स असताना ज्याचं प्रमाण जास्त आहे, ज्या मेटलचं प्रमाण जास्त आहे त्याला बेस मेटल म्हणायचं. ज्याचं पर्सेंटेज जास्त आहे, ज्याचं प्रमाण जास्त आहे त्याला काय म्हणायचं, बेस मेटल. आणि दुसरे जे आपण ऍड करणार का नाही त्याच्यामध्ये, दुसरे जे कंपोनंट ऍड करणार. ओके. दुसरे जे मटेरियल ऍड करणार त्याला आपण काय म्हणतोय, अलॉइंग एलिमेंट. ते अलॉइंग एलिमेंट असणार आहेत आणि मेन जो महत्वाचा आत त्याच्यामध्ये असणार आहे तो बेस मेटल असणार आहे. ओके. आता नेक्स्ट, आता प्युअर मेटल आणि अलॉय आपल्याला लक्षात आलं. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार सॉलिड सोल्युशन. त्याच्यानंतर आपण बघणार आहे सॉलिड सोल्युशन. होमोजेनियस मिक्सचर ऑफ ॲटम ऑफ 2 or more elements in a solid state is called as a solid solution.
होमोजेनियस मिक्सचर ऑफ atoms ऑफ टू और मोर एलिमेंट, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सॉलिड्स म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये जर ते मिक्सचर होमोजेनियस एकत्र असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड सोल्युशन. ओके, बघा आता ते सॉलिड सोल्युशन कशा पद्धतीने आहेत ते आपण वन बाय वन बघू. ओके, टाइप्स ऑफ सॉलिड सोल्युशन म्हणजे आता याचे टाइप्स आहेत: सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन, इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन मध्ये परत दोन टाइप आहेत: डिसऑर्डर सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन, ऑर्डर्ड सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन. आता सॉलिड सोल्युशन जे आहेत, जे सॉलिड फॉर्म मध्ये जे मिक्सचर आहेत, ओके, आता ते कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन होते, सबस्टिट्यूशन आणि इंटरस्टिशियल असे काय टाइप आहेत, तर ते काय बघूया आपण वन बाय वन बघू. सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन. आता सबस्टिट्यूशन म्हणजे बघा, इथं तुम्हाला काय दिसतात, ऍटम्स दिसतात. एक काही तुम्हाला ब्लू कलर दिसतात, काही तुम्हाला ग्रीन कलर दिसतात. सबस्टिट्यूशन मी काय शब्द वापरले, सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूट म्हणजे होणे म्हणजे काय, रिप्लेस करणे. सबस्टिट्यूट करणे म्हणजे काय, चेंज करणे, रिप्लेस करणे. ओके, आता सुरुवातीला इथं काय असणार आहेत, सगळी ग्रीन असणार आहेत. काय असणार आहेत, ज्याला आपण सॉल्व्हंट म्हणतोय बघा, सॉल्व्हंट मेटल. सोल्यूट आणि सॉल्व्हंट. सॉल्व्हंट, सोल्यूट म्हणजे विरघळणारे, त्याच्यात ते विरघळतात. सॉल्व्हंट म्हणजे सॉल्व्हंट मेटल मध्ये सोल्यूट मेटल विरघळतं. ओके, तर सॉल्व्हंट ही ग्रीन कलर तुम्हाला जास्त दिसतोय, म्हणजे जे बेस मेटल. ओके, ते सॉल्व्हंट आहे, बेस मेटल म्हणूया आपण. आणि सोल्यूट म्हणजे काय, ते दुसरे जे ब्लू कलर आहेत ते आता तिथं सुरुवातीला काय असणार आहे, ग्रीन असणार आहे. ज्यावेळी ते मिक्स झालं, सोल्यूट तुम्ही मिक्सचर करताय ज्यावेळी तुम्ही, त्यावेळी काय होणार, ते दुसरे जे ऍटम्स आहेत का नाही दुसऱ्या मेटलचे, ते ह्याचे काय जागा रिप्लेस करतात. त्याचे ऍटम्स काय करतात, आता इथं ग्रीन असणार आहे, ग्रीनच्या जागी काय होणार, ब्लू येऊन बसणार. ग्रीनच्या जागी ब्लू येऊन बसणार. अशा पद्धतीने ते जागा जेवढी व्यापता येईल तेवढे ते जागा व्यापतात, म्हणून त्यांना म्हणतो आपण सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन. सबस्टिट्यूट होतात ते. ओके, दुसरा जो प्रकार आहे बघा, आता सबस्टिट्यूट मध्ये दोन टाइप आपण बघूया: डिसऑर्डर सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन आणि दुसरा आहे ते ऑर्डर्ड सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन. आता एक एक्झाम्पल बघूया इथं. डिसऑर्डर बघूया. डिसऑर्डर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दोन कलर दिलेत आपण इथं, दोन कलर आहेत ऍटम्स. पहिला ए ऍटम आहे तो रेड कलर मध्ये, बी ऍटम आहे तो ब्लॅक कलर मध्ये. आता ए ऍटम जो आहे, पहिला आपण काय बघूया, डिसऑर्डर्ड बघूया. पहिला आपण काय बघूया, डिसऑर्डर्ड बघूया. तर डिसऑर्डर्ड मध्ये तुम्हाला लक्षात येईल की पहिला बघा, पहिली लाईन बघा, रेड रेड ब्लॅक रेड रेड ब्लॅक रेड ब्लॅक. दुसरी लाईन बघा, ब्लॅक रेड रेड ब्लॅक रेड ब्लॅक रेड रेड. म्हणजे ह्या दोन लाईन वरून लक्षात येईल, पहिल्या दोन हॉरिझॉन्टल लाईन्स वरून तुमच्या, किंवा रोज म्हणूया आपण, त्या रोज वरून तुमच्या असं लक्षात येईल की इथं काय आहे, डिसऑर्डर्ड आहे. ऑर्डर प्रमाणे आहे का एकसारखं ना, आहे का, नाही, डिसऑर्डर्ड आहे. तर म्हणजे सबस्टिट्यूट जे झालेलं आहे मटेरियल, हे ए मटेरियल किंवा बी मटेरियल हे दोन मिक्स झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कसं आहे, ऑटम्स कसे आहेत, डिसऑर्डर्ड फॉर्म मध्ये आहेत. तेच जर तुम्ही ऑर्डर्ड बघितला तर बघा, सगळे लाईन मध्ये एकसारखे तुम्हाला काय दिसणार आहेत, रेड 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 रेड, आणि खाली दोन नंबरला ब्लॅक ब्लॅक ब्लॅक, परत रेड रेड रेड, परत ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. म्हणजे याला काय म्हणायचं, ऑर्डर्ड. याला काय म्हणायचं, ऑर्डर्ड. आणि पहिले जे होतं ते डिसऑर्डर्ड. म्हणजे रिप्लेस होताना ते कसे होतात, एकसारखे सगळे. ऑर्डर्ड मध्ये कसे होणार, एकसारखे सगळे रेड 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 होणार. खाली ते दुसरे जे ऍटम्स आहेत ते दुसऱ्या लाईनला बसणार. परत तिसऱ्या लाईनला रेड, पहिला ए ऍटम बसणार, परत बी ऍटम परत खाली बसणार, परत ए बसणार, परत बी बसणार, परत ए बसणार, परत बी बसणार. म्हणजे त्यांची ऑर्डर प्रमाणे ते व्यवस्थित त्याच्यात मर्ज होणार. ओके, म्हणून याला म्हणतोय आपण डिसऑर्डर्ड और ऑर्डर्ड सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन. ओके, आता त्याच्यानंतर आहे दुसरा टाइप आपण बघतोय तो इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन. आता सॉलिड सोल्युशन दुसरा आणि कशा पद्धतीने असणार आहे, इंस्टिट्यूशनल इंटरस्टिशियल सोल्युशन ऍटम.
आता इथं तुम्हाला दिसते बघा, सोल्यूट मगाशी जे होतं बघा, इथं बघा ए ॲटम आणि बी ॲटम, एक तुम्हाला मी मगाशी सांगितलं की सॉल्व्हंट आणि सोल्यूट. ओके, सॉल्व्हंट सोल्यूट म्हणजे त्याच्यात विरघळणार आहे. तर सोल्यूट बघा इथं इंटरस्टेशियल सॉल्यूट ॲटम कसे आहेत बघा. तर ते तुम्हाला इथं काय फरक दिसणार मगापेक्षा, तर ह्याच्या व्हॉइड्स म्हणजे समजा दोन इथं ब्लू कलरचे दिसतात बघा, ब्लू कलरचे जे ॲटम्स आहेत, ह्या ब्लू कलरच्या ॲटम्स मध्ये जो गॅप आहे की नाही, त्या गॅप मध्ये त्याला व्हॉइड्स मध्ये आपण त्या गॅपला काय म्हणतो आपण व्हॉइड्स, त्या व्हॉइड्स मध्ये की नाही सोल्यूट ॲटम जाऊन बसतात. म्हणजे सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट ॲटम कुठं जाऊन बसतात, त्याच्या व्हॉइड्स मध्ये, जी गॅप जे जागा मिळेल की नाही तिथं त्या गॅप मध्ये ते जाऊन बसतात. म्हणून ह्याला इंटरस्टेशियल सॉलिड, मग ते मगाशी कसं होतं रिप्लेस करत होते डायरेक्ट, जे सोल्यूट ॲटम डायरेक्ट सॉल्व्हंट ॲटमला फेकायचा बाहेर आणि त्याच्या जागी आपण बसायचा. इथं तसं नाही, इथं तो काय करतो, गॅप जर मिळाला मध्ये कुठं कुठं गॅप मिळेल तिथं ते जाऊन बसणार. म्हणून ह्याला आपण म्हणतोय इंटरस्टेशियल सोल्यूट ॲटम. ओके, इंटरस्टेशियल सोल्यूट ॲटम. लक्षात आलं तुम्हाला? एकदम सिंपल आहे. सबस्टिट्यूशन आता पुन्हा एकदा आपण फक्त बघा, टाइप्स ऑफ सॉलिड सोल्युशन, सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन, दुसरं आहे इंटरस्टेशियल सॉलिड सोल्युशन. आणि सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन मध्ये डिसऑर्डर्ड सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन अँड नेक्स्ट वन इज अ ऑर्डर्ड सबस्टिट्यूशन सॉलिड सोल्युशन. अशा टाइपचे हे सॉलिड सोल्युशन आपल्याला बघायला मिळतील. ओके, the solid solubility, it is defined as irreversible mixing of two solids into single phase. सिंगल फेज मध्ये तुम्हाला काय मिळणार आहेत, इट इज डिफाइन सॉलिड सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं की इरिव्हर्सिबल मिक्सिंग ऑफ टू सॉलिड्स इनटू सिंगल फेज, म्हणजे ज्याच्यामध्ये एकदा मिक्स केल्यानंतर रिव्हर्स नाही, इरिव्हर्सिबल, एकदा मिक्स केल्यानंतर परत ते काढून घेता येत नाही, त्याला आपण म्हणतोय ते पूर्ण काय होतात, त्याच्यामध्ये एक सॉलिड दुसऱ्या सॉलिड मध्ये पूर्ण सिंगल फेज म्हणून तो ऍक्ट होतो. म्हणजे पूर्णपणे एकसारखा त्या मटेरियलचा तो होऊन जातो. पहिला जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये दुसरं मटेरियल ऍड केल्यानंतर ते एकसारखं दोन्ही बनून जातात, सिंगल फेज सारखं. ओके, मग त्याला म्हणायचं सॉलिड सोल्युबिलिटी, म्हणजे ते पूर्णपणे विरघळणार. थोडक्यात काय, दुसरा ॲटम तो पहिल्या ह्याच्यामध्ये विरघळणार पूर्ण, म्हणून त्याला आपण म्हणतो सॉलिड सोल्युबिलिटी. आता solidification of pure metal and alloys. Pressure of solidification occurs because of formation of nuclei and growth of crystal. आता बघा, एखादं मटेरियल आहे ते लिक्विड पासून सॉलिड कसं होतं, ह्याची एक प्रोसेस आहे. ओके, ज्यावेळी सुरुवातीला त्याचं लिक्विड असतं, ओके, हळूहळू त्याचं सॉलिड व्हायला सुरुवात होते. ती कशी होते, ती ही फेज म्हणजेच हे सॉलिडिफिकेशन ऑफ प्युअर मेटल अँड ऑलॉईज. ही प्रोसेस कशी आहे बघा, पहिला न्यूक्लियस म्हणजे बारीक 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 न्यूक्लियाय तयार होणार. ओके, बारीक कण तयार होणार आणि त्यानंतर त्याचं ग्रोथ होत 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 क्रिस्टल फॉर्म मध्ये ते आपल्याला मिळतं. ओके, प्युअर मेटल इज अ मेल्टेड विच इज देन सॉलिडिफाईड. फर्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियाय, म्हणजे न्यूक्लियाय बारीक 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 तुम्हाला इथं ए पहिला काय असणार आहे, पूर्ण लिक्विड आहे. बी डायग्राम बघा, त्याच्यामध्ये न्यूक्लियाय तुम्हाला दिसतील. ओके, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ सेपरेट क्रिस्टल अँड देअर ग्रोथ, त्यानंतर हळूहळू त्याचं वाढ होत गेलेली आहे. क्रिस्टल हळूहळू तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. ओके, आणि ते वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर क्रिस्टल आर ऑब्स्ट्रक्ट इच अदर अँड देअर ओरिजिनल फॉर्म इज डिस्टर्ब. त्यानंतर ते जे क्रिस्टल आहे ते वाढत 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 काय होणार, एकमेकाला ते डिस्ट्रक्ट करतात, ऑब्स्ट्रक्ट करतात, थडकतात एकमेकाला, आणि त्याच्यामधनं तुम्हाला त्याच्यामध्ये ते थोडंसं ओरिजिनल स्ट्रक्चर त्याचं ते फॉर्म डिस्टर्ब झालेलं दिसेल. दिस प्रोसेस कंटिन्यूअस टिल द कम्प्लीट सॉलिडिफिकेशन टेक्स प्लेस ॲज शो इन फिगर. ही प्रोसेस जी सॉलिडिफिकेशनची आहे, तर हे अशा 4 स्टेपमध्ये ती फॉर्म होते. पहिला लिक्विड, न्यूक्लियाय तयार होणार, न्यूक्लियाय नंतर हळू ग्रोथ होणार, न्यूक्लियाची ग्रोथ झाल्यानंतर क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होणार, आणि नंतर ते काय होणार, त्याचं डिस्टर्ब, ते थोडं अबस्ट्रॅक्ट होणार एकमेकाला, ते क्रिस्टल मोठे होणार आणि ते थोडेस डिस्टर्ब होऊन त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं एक पूर्ण सॉलिड असं मिळणार.
ओके. आता प्युअर मेटल आपण जे बघणार आहे सॉलिड, लिक्विड टू सॉलिड. 1 minute. सॉलिडिफिकेशन ऑफ प्युअर मेटल्स अँड ऑलॉयज. आता इथे तुम्हाला ग्राफ दिसतोय. ओके, बघा एक चार्ट दिसतोय, त्याच्यामध्ये टाइम एक्स ऍक्सिसला काय दिसते तुम्हाला टाइम, आणि वाय ऍक्सिसला काय दिसते तुम्हाला टेम्परेचर. एक्स ऍक्सिसला टाइम, वाय ऍक्सिसला टेम्परेचर. त्यानंतर टेम्परेचर दिसते तुम्हाला 770, 770 डिग्री सेल्सिअस, 910 डिग्री सेल्सिअस, 1400 डिग्री सेल्सिअस, 15390 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 770, 910, 1400 आणि 1539 असे तुम्हाला टेम्परेचर दिसतील. फेरोमॅग्नेटिक पहिला जो फेज आहे कुठला आहे बघा, फेज इथं आता कसं कसं फेज आहेत बघा. लो टेम्परेचर, पहिला लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर असं आपण म्हणूया. पहिला काय आहे बघा, लो टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक अल्फा आयर्न आहे, अल्फा बीसीसी. त्यानंतर त्याच्यावरती पॅरामॅग्नेटिक अल्फा आयर्न बीसीसी स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. आता हे बीसीसी एफसीसी हे आपल्याला झालेलं आहे. ओके, आणि बॉडी सेंटर्ड क्युबिक, ओके, फेस सेंटर्ड क्युबिक, त्यानंतर हेक्झागोनल क्लोज पॅक, म्हणजे आपण ते स्ट्रक्चर सगळे बघितलेले आहेत.